नाही बाह्य असेल किंवा आम्ही असेल, आम्ही आल्यावर मैदानात की असं काय राहायचं नाही, नाव द्यायचं, हार आणि जीत होत असते. कारण का हा बैलगाडी क्षेत्र आहे. की मेहरबानचा आणि सर्जाचा भरपूर दिवस म्हणजे गाडी एकजोटात येत नव्हती, म्हणजे कुठेतरी काहीतरी होत होतं. परंतु ही गाडी 3 फेऱ्या धावायची होती पहिले. नमस्कार मित्रांनो, आज अशी चांगली अशी गाडी झाली घोटचा सर्जा आणि त्याच्यासोबत पळाला आपले दीपक शेठ पाटील, कान्हा शेठ पाटील यांचा मेहरबान. पैरा कसा जुलून आला आपण ते पण विचारूया. आणि मैत्रीपूर्ण गाडी झाली. आपली संदीपबाई माले असतील यांच्या बिच्छूसोबत त्यांचा घरचा साथ पळाला, बिच्छू आणि ओमकार नवीन खरेदी. तर अरुण शेठ येतात, जगदीश शेठ, एकनाथदादा आणि बाकी सर्व मंडळी. तर त्यांना आपण विचारूया आजच्या गाडीबद्दल. मित्रांनो, तुम्ही समोर बघू शकतात आपले प्रसिद्ध गाडा मालक अरुण शेठ असतील, जगदीश दादा, एकनाथदादा आणि बाकी संपूर्ण टीम आणि किरणदादा गाडगे. काय बोलायला आजची शर्यत झाली मेहरबान आणि सर्जा. भरपूर दिवस लोकांची पण इच्छा होती ही गाडी पळावा आणि नियोजन कुठेतरी होत नव्हता आणि कुठेतरी आज झाला आणि गुलाल पण झाला. आणि गाडी विरुद्ध मला वाटतं संदीपबाई माले यांच्यासोबत झाली. त्यांच्या बिच्छूसोबत मला वाटतं सर्जा पण पळाला आहे आणि मेहरबान पण पळाला आहे. चारी बैले म्हणजे आपलेच आहेत आणि प्रेक्षण लढत झाली. आणि मेहरबानचा आणि सर्जाचा भरपूर दिवस म्हणजे गाडी एकजोटात येत नव्हती, म्हणजे कुठेतरी काहीतरी होत होतं. परंतु ही गाडी 3 फेऱ्या धावायची होती पहिले येण्या पावसालीच, कुठेतरी ती नाही झाली. पण अचानक कान्हा शेठ आमचं बोलणं झालं आणि त्या दिवशी खेडकालच्या नंतर कान्हा शेठ आमचं बोलणं झालं आणि हा पायरा 4 तारखेसाठी जुळून आला होता. म्हणजे 4 तारखेसाठी आजचा हा पैरा होता. हा बरोबर. आता गाडी जी इथं मैदानामध्ये कशी जमली ती सांगा ना एकदा. गाडी संदीपाईचं नाव होतं आणि कान्हा शेठचा फोन आला अशी गाडी खेळायची. पण ठीक आहे, काय मैत्रीपूर्ण गाडी खेळू आणि मैत्रीपूर्ण गाडी झाली आणि चारी बैल अतिशय सुंदर पळाली. बरोबर. आता संदीपबाईंचं एक आवर्जून मी वर्णन करीन कुठेतरी. चला मैदानामध्ये आल्यानंतर ना ते बसलेले असले तरी तुम्हाला खेळायचे माझ्या, चला खेळा. म्हणजे बघा एक व्यक्तिमत्व काय, गाडी हारो किंवा जिंको तो नंतरचा भाग आहे, पण एक संधी. आता बघा तुम्हाला पण संधी, त्याही पण तुम्ही पण कधी येणाऱ्या कालामध्ये त्यांना पण संधी देणार. नाही बाह्य असेल किंवा आम्ही असेल, आम्ही आल्यावर मैदानात की असं काय राहायचं नाही, नाव द्यायचं, हार आणि जीत होत असते. कारण का हा बैलगाडी क्षेत्र आहे. इथे चारी नंद आणि जे सर्व महाराष्ट्रात नंदी हे आपलेच असतात. प्रेक्षणीय लढत व्हायलाच पाहिजे. त्याशिवाय जर आपण तर नावच दिलं नाही, आज बाईनी नाव नसतं दिलं, आपणही नाव नसतं दिला तर या गाड्या झाल्या नसत्या. मग अंधारात होण्यापेक्षा बाईचं लवकरच नाव पडलं, उजेरात गाडी झाल्या. बरोबर. आता त्या दिवशी पण बिच्छू आणि सर्जा पळाला, आता पुन्हा कधी पळतंय? आणि त्या दिवशी पण पायरा बिच्छू आणि सर्जाच होता बोनिवलीला, जोडण्यात झाला संदीपाईला. बरोबर. म्हणजे बोनिवलीच्या मैदानाला, मुसड्याच्या मैदानाचा एक प्रश्न घेतला, इथं पळालेला नाही ही जोडी. हा इथं पळालेली गाडी होती आणि येत्या 1 तारखेला सर्जा आणि बिच्छूच होता, पण तिथं जोडण्यात झालं पाहिला. बरोबर. त्यामुळं 4 तारखेला मी कान्हा शेठला शब्द दिलेला का 4 तारखेला आपण गाडी आणू. बघून संदीपाने सांगला मी पायरा केलेला आहे आणि ही गाडी झाली आणि संदीपाच्या विरोधात गाडी. बरोबर. आता ज्या ड्रायव्हरने गाडी पळवली त्याच्याविषयी काय बोलणार? नाही गाडी तो अतिशय सुंदर आणतो गाडी, दिनेश शिवकरचा. कारण का मी भरपूर दिवस बघितलं, कारण का तो काय जुना ड्रायव्हर आहे पारंपरिक. आणि येणारे माझा सर्जा असला तरी तो जुना, तोही त्यांनी आखलेला आहे आणि ड्रायव्हरनी अतिशय सुंदर गाडी. बरोबर. आता ड्रायव्हरचा मुद्दा घेतला, अजून एक प्रश्न माझ्याकडे आहे. सुरतला मी भेटलो, बोलतो दोन्ही गाड्या माझ्या एक संबंधाच्या निघल्या, आता त्याचा नाईलाज झाला म्हणून बोलतो मग दिनेशला गेली गाडी. काय बोला? सुरतचा फोन आला होता कानाला का दोन्ही चारी बाई नंद्या म्हणजे संदीपाईचा पण तोच ड्रायव्हर आहे, कान्हा असेल आपला सर्जा, चारी नंदी आपलेच आहेत. त्यामुळे तुम्ही ड्रायव्हर बघून आणि गाडी हाकला तुम्ही. बरोबर आहे. एवढी मोठी ट्रॉफी उसड्याच्या मैदानामधली पहिली ट्रॉफी आहे, याच्या आधी पण झालेली आहे सर्जाची. याच्या अगोदर सायकलही भेटली सर्जाला आणि आज ट्रॉफी भेटली सर्जा. हा ट्रॉफी म्हणजे सन्मान चिन्ह बोलून पहिली ट्रॉफी आहे, पहिली ट्रॉफी आहे. बरोबर. जो मैदानामध्ये प्रेक्षकांचा जल्लोष झाला ना गाडी झाल्यानंतर, कुठेतरी लोकांनी म्हणजे काहीतरी आता अपेक्षा ठेवल्यात या गाडीकडनं, अजून पुढे काही गाड्या व्हायला पाहिजेत. नाही गाड्या होतच राहतात. आपण जेव्हा पण मैदान देतो आपण नाव देतो, हार आणि जीत होत असते. त्यामुळे आपण बैल आज पळतो तर बैल पळवलाच पाहिजे. आज आपण जर नाव नाही दिला, आजचं उद्या केलो असं करता करता म्हणजे बैल पळून घ्यायचा, हार आणि जीत होत असते. बरोबर. पण आयोजकांचं पण कौतुक व्हायला पाहिजे. बघा या गाड्या आहेत ना, आता या टॉपच्या गाड्या आहेत, कुठेतरी लाईव्हवर पण भरपूर सारे लोक जोडतात बघण्यासाठी, त्याच्यानंतर इथं मैदानामध्ये पण थांबतात. तर ते कुठेतरी म्हणजे सांभाळून घेऊन पुढे पण सोडतात आणि त्याच्यानंतर पाठीमागच्या गाड्या आहेत ना, कुठेतरी त्यांना पण संधी मिळते. नाही उसडण्याची लाईव्ह पण चांगली असते आणि अतिशय सुंदर लाईव्ह असते. खाली पण त्यांचा एक कॅमेरा असतो आणि म्हणजे ते प्रत्येक बैलगाडी मालकाला समजून संधी देतात आणि छोट्या गाड्या मालक असं मोठ्या गाड्या असतात एकदम प्रामाणिक ते गाड्या करतात आणि नियोजन त्यांचं हमेशा म्हणजे कटच असतं. नियोजनाबद्दल काय विशेष नाही त्यांचं, म्हणजे नियोजन असं होतं. आणि कुठेतरी आज बॉक्स पण पाडलं होतं खालती सुट्टीला. नाही सर्व म्हणजे बॉक्स पाडले होते, परंतु आज बिंदूरची गाडी असल्यामुळे ते आपल्याला एक प्रामाणिकपणे संधी दिली आणि सर्जाची आणि संदीप आमची गाडी लवकरच झाली, म्हणजे संधी दिली एक मोठी गाडी असल्यामुळे. बरोबर. आता भाईंविषयी काय बोलाल? म्हणजे आता तुमची तर गाडी झालेली आहे, याच्या पुढे पण तुम्ही पळणार आहात पायऱ्यामध्ये, काय बोलाल? नाही 100% पायऱ्यामध्ये पळणार, कारण का भाईंचा बिच्छू अतिशय सुंदर पळतो. परंतु काय आता एक आपण प्रत्येक वेळी प्रत्येकाला शब्द
प्रत्येक नंदीची इच्छा बरोबर असते. आज काना पाटीलची पण इच्छा होती की सर्जानी गाडी, आमची पण इच्छा होती का मेहरबान आणि सर्जा, कारण का तोही नंदी पाळणार आहे. त्यामुळे बाईनं आपण पण दिलं, त्या दिवशी जोडण्यात आला. आज काना शेटला मी शब्द दिला होता का आपण ही गाडी 4 तारखेला आणू. त्यामुळे काय चारी बैल आपले असल्यामुळे प्रेक्षण लढत होतच असतात. बरोबर. आता भरपूर सारी मैदान, आता कोल्याचं मैदान झाला, भरपूर जणांचे कमेंट आल्या की सर्जा त्या मैदानाला का ना तुम्ही पलवला, म्हणजे 1 तारखेला बोनिवलीला होता तुम्ही. 100% कोल्ह्याच्या मैदानात बैल पळणार होता. थोडीशी बैलाला जखम पण होती आणि मी जगदीशला बोललो का एक मैदान टाळू, कारण का बैलाला जखम आहे. येणाऱ्या लवकरच 3 फेऱ्यात तुम्हाला सर्जा दिसणार. बरोबर. आता अजून एक प्रश्न घेईन मी, गाडगे दादांचा विचार म्हणजे त्या दिवशी घेतला, कुठेतरी खूप जवळचा संबंध आहे, म्हणजे तुम्ही काय तुमच्या याच्यामध्ये मत मांडाल त्यांच्याविषयी? नाही, गाडगेचं म्हणजे कसं, आता मोठा जो सर्जा होता तो माझा मोठा भाऊ एकनाथ पाटील, आज त्याला गाडगेनेच घेऊन दिलेला आहे 65,000मध्ये का नातू शेठ बैल पळतो मी पाठवतो. आणि त्यांनी म्हणजे एकनाथ शेठचा आणि गाडगे आमचं सगळं संबंध चांगलंच पहिल्यापासून, कारण का गाडगे जिथपण आम्ही शर्दी क्षेत्रात आहेत तिथपण गाडगे पहिल्यापासून आहे. म्हणजे तो आमच्यासाठी काय गाठवले असं म्हणून काहीच नाही. बरोबर आहे. तो सर्जा ग्रुपचा म्हणजे एक ठामच म्हणजे एक पावत आहे तो पहिल्यापासून. बरोबर. तो का असं काय लांबचा नाही पहिल्यापासून. आणि यो सर्जा असेल तो सर्जा असेल हे त्याच्याच मुले आपल्याला सर्जा नशिबाला लागले. म्हणजे गाडग्याचं याच्यामध्ये भरपूर काय मोलाचा वाटा आहे. बरोबर आहे. आता आपल्या मुंबईला जी मैदानं होतात ना, कुठेतरी बघा ही नामांकित काही मैदानं आहेत, सर्व मैदानं चांगलीच आहेत आपल्यासाठी, पण या मैदानांना गर्दी होते. काय बोलाल तुम्ही याच्यामागे? उसाटणा झाला, बोनिवली झाला, त्यानंतर खिरकाली झाला, देसाई झाला. कसं आहे, उसळण्याचं नियोजन पण चांगलं असतो, फाटीही चांगली आहे आणि येणाऱ्याला प्रत्येक कोणाला अडचण नाही, कोणात कुठल्या गावातनं जावं लागत नाही. त्यामुळे आणि उसळण्याचं नियोजन फाट्या बिट्या एकदम नियोजन कडक असल्यामुळे इथं प्रेक्षकांना येण्यासाठी, आणि इथं मोठ्या गाड्या हमेशा होतातच उसळण्याला, त्यामुळे इथं प्रेक्षक पण भरपूर येतात. बरोबर. आणि बघायला गेलं ना तर आता लाईव्हची सिस्टम ना आपल्या मुंबईला बदललेली आहे. 3 कॅमेरे बघा आवर्जून ठेवले जातात प्रत्येक मैदानामध्ये. कुठेतरी जे सुट्टीला काही म्हणजे गडबड गोंधळ होतं ना, किंवा कुठल्या गाड्यांचे कशा बघितले जातात, म्हणजे कुठला बैल लागलाय, कारण स्पष्ट क्लिअर दिसतंय त्याच्यामध्ये. लाईव्ह म्हणजे कसं खाली पण कॅमेरा 100% पाहिजे, आणि उसाटण्याची लाईव्ह मी बघतो म्हणजे क्लिअरिटी पण चांगली आहे आणि कॅमेरे चांगले असते. खाली कॅमेरा असला कोण ड्रायव्हर काय करतो, चावा घेतो नाही घेतो, मग गाडी कुठली कशी मांडते, कोणाची कधी गलती होते, गाडी कोणाची जर बायचान्स लेट सुटली मग सुट्टी मेकरची चुकी आहे का ड्रायव्हरची चुकी आहे, हे सर्व म्हणजे मालकालाही बघायला भेटतो घरी गेल्यावर, म्हणजे काय नक्की होते खाली. बरोबर आहे. आणि जी मंडळी आता बघा तुमच्यासोबत असणारी, कायम मी त्यांचा आवर्जून प्रश्न घेत असतो, जगदीश दादा असतील, एकनाथ दादा, सर्व टीम पुढं पकडणारी मंडळी सुद्धा. आज इतकी वेगाची गाडी पळते सर्जाची, पुढं आल्यानंतर त्याला पकडायला पण एक जिद्द पाहिजे, आणि तो तुमचा मुलगा आहे बुर्दुल गावाचा, काय बोलाल त्याच्याविषयी? बुर्दुल गावाचा तो माझ्या मामाचाच मुलगा आहे, तो छोटा भाऊच आहे. त्यांनी सर्जा म्हणजे त्याचं भरपूर प्रेम आहे. आज सर्जा असेल किंवा तो सूरज पाटील असेल, त्यांचं दोघांचं काय पुढेचं मेल जुळलेलं आहे. त्यामुळे तो हमेशा म्हणजे सर्जाला असल्या त्याला सांगायचं अशा टायमाला असं सर्जा पळणार आहे, तो स्वतःची सुट्टी काढतो आणि सर्जासाठी अख्ख्या महाराष्ट्रात कुठेही जरी पळला असला तरी तो सर्जासाठी असतोच. बरोबर आहे. आता पुढचं शेवटचा प्रश्न घेतो, थांबतो मी. आता कुठं कुठं नियोजन झालेत, कारण जरी गाडी नसेल पळली तरी प्रेक्षकांना एक आतुरता राहील की सर्जा आता पुढं कुठे दिसते कुठं. सर्जा तर लवकरच 3 फेऱ्याच्या मैदानात दिसेल. आता येणारच पुढच्या दिवशी सर्जा 3च फेऱ्यात पडेल. बरोबर. चला, तुम्हाला जी पण काही आगामी मैदानं असतील त्यासाठी मी शुभेच्छा देतो. जसं प्रत्येक मैदानामध्ये आल्यानंतर तो प्रेक्षकाची मनं जिंकतो, अखंड वर्षभर सीझनभर मनं जिंको हीच प्रार्थना करतो, नंतर मला शुभेच्छा. सर्जानी मालकाचं असेल, भरपूर जणांचं प्रेम आहे आणि त्यांचे चाहते आहेत, त्या चाहत्यांचं असंच प्रेम राहून दे हीच माझी ईश्वर प्रार्थना आहे. आणि आज 14 दिवसात तुम्हीही आमचं नाव केलं आहे, तुम्हीही सर्जा दाखवले, मालकांना दाखवले, आणि तुमचंही मनापासून अभिनंदन आहे. धन्यवाद. धन्यवाद.